देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारसे देईल, ही थोडी जरा रहस्यमय किंवा गूढ म्हणायला हरकत अच्छा. नाही अशी आहे. पुष्कांची समजूत करायची की आम्ही देवळात इतके वेळा गेलो पण आम्हाला तर काहीच मुक्ती मिळाली नाही. परंतु माऊलीचा शब्द हा खास आहे, देवाच्या द्वारात म्हटलाय, हम्म, मंदिराच्या द्वारात म्हटलं. बरोबर. तर देवाच्या द्वारात उभं राहायचं म्हणजे काय, हम्म, आणि देवाचं द्वार नेमकं काय आहे, हा, हाही एक गहन प्रश्न आहे. खरंय. तर देवाचं द्वार म्हणजे हरिनाम. बरं. तर हरिनाम जेव्हा घेतल्या जाते, हम्म, आता त्यांनी काय म्हटलं, क्षणभरी म्हणजे हो. क्षणभरात घ्या, हम्म, परंतु ते हे थोडं उपलक्षणाने म्हटलं आहे. अच्छा. म्हणजे एकदा तुम्ही हरिनाम घेतलं की त्याची गोडी वाढते हम्म, आणि तुम्ही वारंवार घेतात. त्यालाच त्यांनी पुढच्या ओळीत म्हटलं आहे, हम्म. जिव्हे वेगू करी. हम्म, इतकं ते जिभेला आवडते की जीभ ते म्हणतच जाते, अच्छा. आणि मग काही काळ गेल्यानंतर तुम्हाला मुक्ती मिळते. हा, तर हा थोडा गुढार्थ आहे. अच्छा. अच्छा, देवाचं द्वार याच्यात दुसराही गुढार्थ आहे, बरं. आणि हा सहसा विचारात घेतला जात नाही. हम्म, याचं कारण असं की माऊली जशी भक्त होती हम्म, तशी योगी होती. हा, तर पहिल्या 2 ओळी योग मार्गावर देखील आहे. अच्छा. याच्यात देवाचं द्वार म्हणजे ध्यान. हा, म्हणजे ध्यान म्हणण्यापेक्षाही क्षणभर मुक्तीचा अर्थ जोडायचा असेल तर तुरीय अवस्था ध्यानात जी प्राप्त होते ते देवाचं द्वार आहे. आता हे पुष्कळांना ध्यान क्रिया माहीत नसते. मी अगदी थोडक्यात सांगतो कारण हा विषय तो नाही आहे. हम्म, तर ध्यानाला जेव्हा मनुष्य बसतो तेव्हा देहाचा विचार राहतो, हा, कारण आपले देहाशी इतके बरोबर. संबंध असतात मनोमन की त्याच्याशिवाय दुसरं आपल्याला काही येत नाही विचारामध्ये. परंतु मग विचार कमी होतात आणि एक क्षण असेल की विचार शून्य अवस्था येते. हा, त्या स्थितीत काही काळ राहिल्यानंतर मनाचं अमन होते, म्हणजे पुन्हा विचार काही काळ येत नाही, आणि मग मनाचं उन्मन होते, म्हणजे मन नाहीच होतं. अच्छा. याला तुरीय अवस्था म्हटलंय. हम्म.